पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नियम काय होता? नियम होता की तुमची चप्पल बाहेर असेल तर मी आत यायचं नाही। इथे आहे का तुमची चप्पल? इथे नाहीये ना? मग कसं म्हणू शकता असं? ए हो काय मस्त, मला माहितीये ना अगं, परवा असंच झालं होतं, मी होते ना तिकडे। हो अगदी हुबेहूब नक्कल करतेस ग तू सौरभची। असू नका, इकडे पार्टीच्या नावाखाली हे सुरू आहे। आता बरा राग येतोय तुम्हाला? मग काय आमची नक्कल चालू तेव्हा मजा करत होतो, आता ए माझ्यावर हसू नका, त्यांना जाब विचारलं पाहिजे, कळलं ना? आता ठरलं, आता आज जायचं। शिडी आण। शिडी नको शिडी नको, शिडी आण। एवढं म्हणतो तर घेऊन ये ना शिडी। तुला माहित नाही डेंजर माणूस आहे। शिडी आणतो आणि डायरेक्ट लोकांच्या घरात घुसतो। शिडी नको। अरे लोकांचं घर कसं? हे आपलं घर आहे। आपलं घर म्हणजे अरे ह्या पण राहतात ना, रमा काकू राहतात, अनामिका मिस अनामिकांच्या आई पण इथे राहतात। म्हणजे त्या अर्थाने ते आपलं घर आहे ना। मग तो हा म्हणेल ना आपलं घर, हा आपला आहे ना, पण मग आपलं झालं ना परत घर। वाद घालू नका, तू शिडी आण। नाही शिडी नाही शिडी आण। सचिन ह्याला सांग शिडी आण। ए सचिन म्हणला तू घेऊन ये ना शिडी। अरे जा, शिडी आणणे तर तुझ्यावर उभारून आज जाईन मी। आता हे बघ, ऐक ना, अरे शिडी आण ना। शिडी नको, हे जाऊ ना वाड्यात। नाही आज जायचं। अरे ते दूध तापवायचं राहिलं ना। अरे ए दादा नको ना, शिडी आली। चल सर राडा नको सर, आम्ही परत पाया पडतो सर। आम्ही पण पाया पडतो। आज आता या क्षणी या शिडीवरनं आज जायचं। अरे दादा ऐक ना, ऐक ना नको ऐका ना मिस अनामिका, मी काय म्हणतो मिस अनामिका, हे इतकं महाग गिफ्ट मी कसं घेऊ? मी कसं घेऊ ना मिस अनामिका? तुम्हीच सांगा ना, का खोटं बोललात तुम्ही माझ्याशी मिस अनामिका? का खोटं बोललात तुम्ही? का लपवली तुम्ही माझ्यापासून त्या कपड्यांची किंमत? तुमचा हेतू कितीही चांगला असला मिस अनामिका, तरी खोटं हे खोटंच। काय चाललंय? कुठे काय नाही, हे नकला करताय तोपर्यंत ठीक आहे, पण तुम्ही आता वाटेल ते बोलताय, वाटेल त्या गोष्टीची मस्करी करताय। हे काहीच वाटत नाही तुम्हाला? शिड्या लावून घरात शिरण्यापेक्षा बरं आहे नाही का? बाकी क्यूट दिसलीस हा माझी नक्कल करताना। तू पाहिलंस? हे दोघं जसे काही पहिल्यांदाच भेटलेत, नाही ते अनोळखी असल्यासारखे उभे आहेत। ए आता कुणी पार्सल मागवलंय? मी नाही। मी पण नाही। परसदारी पाण्याचा लोटा ठेव पाय धुवायला। काय तुमच्या शहरात घाण बाई, काही विचारू नका। रामा रामा रामा। तळणीचा वास कसला येतोय ग? वडे केलेत। हे काय असे काय बघताय सगळेजण? एक आई आपल्या मुलीकडे आलीये फक्त। नाही, आश्चर्य वगैरे वाटण्यासारखं नाही, पण अचानक आलात ना तुम्ही आराम करता का जरा? प्रवासातनं थकून आला असाल नाही का? हो बाई, प्रवास म्हणजे अगदी नको होतं। अरे वा, मी जाताना आशीर्वाद देऊन गेले होते, तुमचा संसार असाच टिकू दे म्हणून। टिकलाय वाटतं। छान छान। तसं काही नाही आमच्यात। नाही म्हणजे काय? म्हणजे ती इतकी सगळी भांडणं, आटापिटा, माझ्या बरोबरची वादावादी, जावई बापूंबरोबरची खडाजंगी, सगळं वायाच गेलं म्हणायचं की?
ते तुम्ही ह्यांना विचारा प्लीज. ती काय सांगणार आहे? ती काय मला माहितीच आहे. आजी प्लीज, तू आता आल्याला मम्माशी भांडणं काढणार आहेस का? सगळं चांगलं चालू तर राहू दे ना चालू. मी कशाला भांडण काढीन उगाच? मी तिला काहीही म्हणत नाहीये, पण मूळचा स्वभावच धरसोडीचा आहे म्हटल्यावर हा वरवरचा मुलामा किती दिवस टिकणार आहे? असं आम्हाला तुझ्या बाबतीत म्हणायची वेळ नाही म्हणजे झालं. राधा, राधा आत्ताच आले आहेत ना त्या, आत्ता त्यांना त्रास नको देऊ, जरा विश्रांती घेऊ दे. कावेरी दे, तुम्हाला काही चहा कॉफी? मनशांती घेईन थोडी. तसंही हे सगळे इथे यांनी काय झगे झबले काय घालून ठेवलेत ना, ते मला डोळ्याला अगदी बघवत नाहीये. आणि काय ग पुष्पवल्ली, काय हा तुझा अवतार, कसं दिसतंय ते? आई तू का कुणाच्या कपड्यांवरून त्यांना बोलतेस? सोड ना. सोडलंच आहे ना मी नाहीतरी सगळं. मी तिकडे कोकणात गेल्यावर मला कोणी फोन करून कळवतंय का इथे काय होतंय ते? असो, तसंही इथे काही फारसं बदललेलं दिसत नाहीच आहे म्हणा. आता हा ऑफिस मधला पोऱ्या अजूनही इथेच आहे. एक मिनिट, तो पोऱ्या नाहीये, त्याला नाव आहे नील असं, आणि तो माझा होणारा नवरा आहे. आमचा साखरपुडा झालाय. काय? साखरपुडा झाला? राधा, हे आत्ताच सांगायची गरज होती का? का नको सांगायला? सांगू दे की. तुम्ही गोष्टी लपवून ठेवतात, खरं खोटं करत असतात. ती खरं बोलण्याचा प्रयत्न करते तर तिला का अडवताय? बोलू दे की. लपवण्यासारखं काही नाहीये, फक्त वेळ वगैरे बघून सांगितलंच असतं. नाही, लपवायचंच होतं तुला. सांगायचं असतं तर या आधीच सांगितलं असतंस तू. लपवण्यासारखं काहीही नव्हतं. तू भेटली असतीस तर सांगितलंच असतं. बरं झालं तू आली असते. मी काय इथे विनाकारण आलेलं नाहीये. माझं कोर्टात काम आहे म्हणून आले. माझं स्वतःचं हक्काचं घर आहे म्हणून आले. पण माझ्या मुलीलाच मी इथे नकोशी आहे? माझ्या नातीच्या साखरपुड्याला सुद्धा बोलवलं नाहीस तू मला. आता काय हक्काने राहू मी इथे? अहो, असं काही तुमच्यापासून लपवायचं वगैरे आमच्या काही मनात नव्हतं हो कावेरीताई, पण सगळंच इतकं अचानक झालं ना की कळवायचं राहूनच गेलं बघा. हो ना, ते ठीक आहे, पण नंतर तरी फोन करून सांगता येत होतं ना. का ताणतेस एवढं? बिग डील ठीक आहे ना. आणि तसंही तुला माझ्या आणि नील बद्दल माहितीच होतं, फक्त ते ऑफिशियल झालं एवढंच. अगं पण तुम्हाला एक साधा फोन करायला जमलं नाही का? माझ्या सोयीने केला असता ना साखरपुडा. नानांनी घाई केली आजी. त्याचे बाबा अडून बसले म्हणून फक्त, नाही तर बोलवलं असतं की नाही तुला? म्हणजे याच्या वडिलांमुळे झालं का? होय. राधा, तू हे सगळं माझ्या नानांवर का ढकलतेस? कुठे ढकलतेस? खरं तेच सांगते ना. आणि तुझ्या नानांनी जवळ जवळ जबरदस्ती केली आपल्यावर, लक्षात आहे ना? जो काही ड्रामा झाला तो विसरलास? राधा, बास. का बस का? स्वतः कधीही कुणासाठी तडजोड केली नाहीस तू, आता मुलीकडनं का अपेक्षा करतेयस? कारण राधेचं नीलवर प्रेम आहे आई, आणि प्रेम असल्यावर थोडं नमतं घ्यायला काही हरकत नाही. नव्हतं. आणि राधा, तू वाकड्यात शिरणार आहेस का आता माझ्या? अगं मी कुठे वाकड्यात शिरतोय? उलट तूच आत्ता नानांना काहीतरी बोललीस, जसं काही तुला साखरपुडा करायचाच नव्हता. करायचा होता का नाही हा मुद्दाच नाहीये ना. त्यांनी जबरदस्ती केली म्हणून करावा लागला ना आपल्याला. लास्ट मोमेंटला कर 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 कर, तुला ते ट्रिगरिंग नाही का पण वाटलं? मी तुला विचारलं होतं ना. नील, राधा, बास. काय गोंधळ चाललाय? झालं, आमची पार्टी संपली आता. सच्चू, प्लीज तुझ्या भावाला घेऊन घरी जाशील का? सॉरी वल्ली, आपण पुन्हा कधीतरी आपली पार्टी प्लॅन करू. आपल्या पार्टीचा प्लॅन या तिघांमुळे फिसकटला. नाही ठीक आहे. पार्टी काय आपण कधीही करू शकतो ना. आत्ता आम्ही निघतो. येतो ग. हे घे बल्ली, मी घेतले फर्स्ट. चला. नील, सॉरी. इट्स ओके. चल ग बाई राधा, मी पण निघते आता. जाऊन एखाद्या लॉजवर राहते. माझ्या मुलीला आवडलेलं नाहीये मी इथे आलेलं. कशाला राहू मी तरी इथे? आई तू प्लीज हातपाय धुवून घे, तुझा कुकर लावते मी.
आणि तुझं काम आटपेपर्यंत कुठेही जाऊन राहायची गरज नाहीये, राहा इथेच. माझं काम झालं ना की मी लगेच जाणारच आहे. तोवर मला काय, एखाद्या कोपऱ्यात चटई टाकण्यापुरती जागा दिलीस ना तरी पुरे. देईन हा, एका कोपऱ्यात चटई टाकण्या इतकी जागा देईनच तुला. काय गे, किती मजा घेतेस त्यांची. मी तिची मजा घेतेय का ती तुझी घेतेय हे कळेलच तुला लवकर. का काय, चांगली ओळखून आहे मी तिला. उन्हाळा आलाय आणि तुझ्या खोलीत AC आहे आई, कळलं? सिरियसली? बेट लावताय? आधीच काय कमी प्रॉब्लेम्स होते का, त्यात हिची पण भर पडली. पण वहिनी फारच ऐकतात ना त्यांच्या आईचं. हो नाही तर काय. आणि आई काय कुठे अशी असते का? मग मजा आली ना पण पार्टीत? आम्ही खूप मजा केली, पण नंतर सगळा विचकाच झाला. हा, विचका झाला. एवढी मजा केली ना तुम्ही आम्ही यायच्या आधी. आम्ही बघत होतो खिडकीतनं सगळं. काय? तू एक मिनिट, तुम्ही काय बघितलं? नाही नाही, काय काय बघितलं नाही काय. तू सांग ना काय काय केलं. तुम्ही माझा नाच बघितला? नाही. नाही? अगं मग दाखव ना त्याला. हा हा करून दाखवते. एक मिनिट. ती ना ते एक काय म्हणतात त्याला, स्टेप करणार आहे ना, ती मला राधाने शिकवली. हा फारच मजा आली, भारी वाटलं माहितीये. मी एवढी नाचले माझे पाय दुखायला लागले. आणि सगळ्यात मजा कुठे आली माहितीये? माई मावशी आणि रमा काकू आहेत ना, त्यांनी फुगडी घातली मस्त. हो रे, आम्ही फुगडी घातली. आम्ही खूप धमाल केली, खूप मजा आली आम्हाला. आणि नंतर माहितीये आम्ही खूप खाल्लं, खूप दंगा केला. आणि अंताक्षरी माई मावशी मला येतात की नाही, खूप गाणी येतात की नाही मला. अरे काय होत होतं माहितीये का, म्हणजे माझ्या टीम मधल्या ज्या पोरी होत्या ना, त्यांना असा शब्द दिला की त्यांना गाणं सुचायच्या आत मला गाणं सुचायचं. त्याच्यामुळे काय झालं, आमची टीम जिंकली आणि समोरची टीम हरली. म्हणजे त्यांच्यासाठी टिक टिक वन टिक टिक टू, हो की नाही माई मावशी? आणि ती दुसरी एक हा ती स्टेप शिकवली होती, ती जरा छान होती. दाखव. अशी. आता मला माझी खरी वल्ली सापडली. मी जी तुझ्यासाठी पसंत केली होती ना, ती त्या रियाचं सावट आपल्या घरावरून दूर झालं आणि तुला तुझी खरी वल्ली मिळाली. अशीच होती ना? हो. प्रिया, अगं किती शोध झालं तुला. हॉल मध्ये बघितलं, बेडरूम मध्ये बघितलं, तू इथे. प्रिया, तू इथे काय करते? प्रिया, तू किती वेळ अशी एकटी बसून राहणार आहेस? अगं ते सचिन साठी तू अशी एकटी बसून राहणार आहेस का अंधारात? प्रिया, तू सचिन सोडून जगात आणखी पुरुष आहेत. कोण सचिन? मी त्याला विसरली. आय हॅव मूव्ड ऑन. मग तरी सुद्धा तू असा वेडेपणा काय करतेस? कारण ना मला स्वतःचा राग येतोय. सचिनची केवढी चांगली फॅमिली, मी वाट लावली त्यांची. मला तर स्वतःचा राग येतोय. तू आधी खाली उतर रिया. चिट्टम, मला एकटी राहू द्या ना. मी खूप वाईट बाई आहे. मी त्या वल्ली सोबत किती वाईट वागली आहे. मला त्या फॅमिलीने खूप श्राप दिला असेल आता. असं नाहीये बेटा. हे बघ, तुला तुझी चूक कळली ना, तेच इम्पॉर्टंट आहे. आणि ह्या जो मनापासून माफी मागतो ना, त्याला सगळे जण माफ करतात. सचिनच्या फॅमिलीनी तुला माफ केलं. मी त्या दिवशी त्यांना बोलली, त्यांनी पोलिसांना नाही बोलवलं. बरोबर आहे चिट्टा, पण माझ्यासारखी मुलगी आता कोणालाच आवडणार नाही. एकटेपणा हेच माझी शिक्षा.
नाही ग बेटा, असं नाही. हे बघ, जो मनापासून माफी मागतो त्याला देव सुद्धा माफी करतो. मग चिट्टा, जर मी काहीतरी चांगलं केलं त्याचा अर्थ मी देवाशी माफी मागते, बरोबर? हो बेटा, देव तुला नक्की माफ करेल. तू मनापासून माफी माग. मग मी नक्की काहीतरी चांगलं करेन. आणि आई आता हल्ली ना फोन मध्ये तिकीट दाखवलं तरी चालतंय, असं प्रिंट आउट काढायची गरज नाहीये. ए बरं, आणि हा, तुझ्या बॅगेत एक ब्लॅक पाऊच आहे, त्याच्यामध्ये सगळे आयडीज आणि मम्माने दिलेली कॅश असं सगळं ठेवलेलं आहे, व्यवस्थित अरेंज करून झालंय. ओके? अरे काय मग तुम्हीच दोघींनी सगळं केलं तर मी काय करायचंय? मज्जा करायची असते. एक्झॅक्टली. आणि आजी, तुला बरं उन्हातानाच्या ट्रिपा काढायला सुचतात? एवढं ऊन असतं, त्रास नाही होत का तुला कधी? राधा, आता काय तुला खरंच असं वाटतंय रमाजी मज्जा करायला ट्रिपला चालली? नाही तर कशाला जाईल ती? तेच ना, 100 वेळा सांगितलं तिला की अगं ग्रुपनी उत्तराखंडची तिकीट स्वस्त मिळाली म्हणून जाते ना मी, नाही तर इथेच नसते काय राहिले. आई तुम्हाला का गंडवते? राधे, नेहमीच आहे आजीचं. आता कावेरी आजी आली आहे ना म्हणून चालली ही फिरायला. हिचं असंच असतं. कावेरी आजी आली ना की हिला वाटतं आता अनुची आई आली आहे, मग आपण का मध्ये मध्ये लुडबुड करा, त्यांना त्यांची स्पेस द्यायला हवी. आणि मी अनुची सासू. कशाला तिला नाही त्या गोष्टी सांगते सानू? नाही ते कशाला, तिला सुद्धा कळू दे. एखादा माणूस आपली अडचण होऊ नये म्हणून किती सहज बाजूला होतं, दुसऱ्यांना त्यांची स्पेस द्यायला हवी हे किती समजून घेतं. तिलाही कळू दे ना. स्पेस कसली ग? आता मी इथे राहिले तर माझी आणि कावेरी ताईंची खडाजंगी होणारच. माझं काही त्यांच्याशी जमणार नाही आणि त्याचा तुला त्रास होतो. किती केलंयस तू माझ्यासाठी, सख्ख्या आईसारखं सांभाळलंयस तू मला, त्याच्यामुळे तुला त्रास झालेला नाही बघवणार मला. मुलींनो, अरे किती इमोशनल होत आहे. कमॉन, ती मस्त मजा करायला चालली आहे ना. एक काम कर मम्मा, गिफ्ट कुठे येते? गिफ्ट देऊ. आता कसलं गिफ्ट आणलंय बाबा आणखी? तुझ्या लाडक्या लेकीकडून ही तुला सप्रेम भेट. अगं पण काय आहे काय? डायरी. अगं पण मी आता कुठे डायरी लिहिणार आहे? मला माहितीये तू अनेक वर्ष लिहिली नाहीयेस, पण तुला आवडतं डायरी लिहायला. आता रोज रोज नाही तरी अशा ठिकाणी गेल्यावर तरी लिही. मी काय पाहिलं तिथे जाऊन मला काय वाटलं हे कोण वाचणार आहे? मला आवडेल. मलाही. या सगळ्या जागा तुझ्या नजरेतून बघायला मला खूप आवडेल आई. बाई बाई बाई, मुंग्या लागणार आहे तुम्हाला तिघींना आता. किती हा गोडवा आणि चिकटपणा. ये नाही, तू पण बस. गप्पाच चालल्यात आमच्या. कसल्या ग? या गावाला चालल्यात त्याच्या का? तुम्ही इतक्यात परत येणार नसाल ना? नाही, काळजी नका करू तुम्ही. तुम्ही तुमच्या मुली बरोबर, नाती बरोबर अगदी छान वेळ काढा. हा, चिंता नका करू. हा, मी कशाला चिंता करीन? मी ही आजीच आहे तिची आणि अनामिकाची सख्खी आई. काय आहे, शेवटी सख्खत आहे सख्खत. ए बर, सख्ख्यावर ना आठवलं, माई मावशी सुद्धा आपल्यासारखी फक्त रक्ताची नाती सख्खी असतात असं अजिबात मानत नाही. कुणी कितीही वाईट वागलं तरी सुद्धा ती सगळ्यांची चांगलीच वागते. म्हणून तिला माहिती होतं तू ट्रिपला जाणार, सो तिने छान लाडू करून ठेवले तुझ्यासाठी. म्हणून तिने निरोप पाठवलाय की आजच्या आज वाड्यात जाऊन ते कलेक्ट कर. माई मावशींच्या मागे आधीच किती व्याप आहेत, मध्ये हे लाडवाचं कुठे काढलंय त्यांनी? कुंदा आहे ती, ऐकणार आहे का कोणाचं? आता चांगलं मी तिला म्हणत होते बरं का की माझ्या बरोबर ट्रिपला चल म्हणून. मग पण कुठे नाही. मग सचिनचं कसं होईल, मग सौरभचं कसं होईल, वल्लीला काम किती पडेल, 10 कारणं सांगितली आणि कॅन्सल केलंच तिने. पण मग तिला नेणार नसतील तर निदान तिच्या लाडवांना तरी घेऊन जा. माझी जरा धावपळ होईल ग. तूच का नाही वाड्यावर जाऊन लाडू घेऊन येत? अरे बेस, सांगते की. हो राधे, माई मावशींचा डबा आहे अगं आपल्याकडे, तोही परत दे.
मी त्यात काहीतरी घालून देते तुला. रिकामा देऊन दे ना. ओके आले आले आवरून आले ग. काय मेलं सोनं लागलं त्या पडक्या वाड्याला काही कळतच नाही. संधीच शोधत असतात माईला की तिकडे जाण्याची. अहो असू देव कावेरी ताई, माणसं चांगली आहेत ते खूप. लागतो लळा. नाही तुमचं तरी काय वेगळं आहे म्हणा. तुम्ही त्यांच्याच गटातल्या. मी कुठल्याही गटातली नाहीये, म्हणूनच तर जाते ना बाहेर. मी बरी माझं आयुष्यभर. नाही जाताय तर तुम्ही इतक्या छान प्रकारे की काही विचारूच नका. तुम्हाला काय वाटलं मला समजत नाहीये का काही? आता असं कुठं म्हटलं मी? हे बाप तुम्हाला सगळं काही माहिती आहे. अनु, मी आणि राधा गेली 20 वर्ष एकत्र राहतोय. आमच्यात जे काही बॉन्डिंग झालेलं आहे ना, तर खरंच तोड नाही आहे. आता घरात लग्नाची तयारी सुरू होणार. आता काही निघालं की आजी आजी म्हटलं की राधाला माझीच आठवण येणार ना. तर काय तुम्ही तिच्या सख्या आजी, तुमची हौस मौज नको का पुरी व्हायला? अर्थातच. म्हणून त्यासाठी माझं जाणं गरजेचं आहे, हो की नाही? थँक्स आई, तू जशी आहेस तशीच राहा.